आज आपण बनवणार आहोत केसरी रवा। इथे 1 वाटी केसरी रवा घेतलेला आहे, 1 वाटी गूळ आणि 1 चमचा बडीशेप घेतली आहे। ती बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये। थोडीशी साखर टाकून बारीक करायची। इथे 2 चमचे तूप घेतले आहे, ते गरम होऊन द्यायचं छान। त्याच्यामध्ये रवा टाकायचा। रवा टाकून चांगला भाजून घ्यायचा, लालसर होईपर्यंत भाजायचा। रवा छान भाजला की केसरी रवा छान होतो। भाजत जाईल तसा त्याचा कलर चेंज होतो हळूहळू। आता इथे लालसर झालेला आहे रवा। आता काढून घ्यायचा, इथे एका डिशमध्ये काढून घ्यायचा। कढईमध्ये पाणी ओतायचं। मी इथे 1 तांब्या पाणी ओतलं आहे। आपल्या अंदाजानुसार ओतायचं, पण हा रवा शिजायला पाणी थोडं जास्तच लागतं। इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता ह्याला उकळी येईपर्यंत झाकण आपण ठेवूया ह्याच्यावर। छान अशी उकळी आली, गूळ मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकायचा, भाजून घेतलेला रवा टाकायचा। रवा टाकून झाल्यावर इथेच मी बडीशेपची पावडर केली होती ती टाकणार आहे। बडीशेप पूड टाकायची, जरा हलवून घ्यायचं। ह्याच्यावर परत झाकण ठेवून चांगला रवा शिजून द्यायचा। परत उकळी आले आहे बघा। पाणी अजून आहे त्याच्यामध्ये, पूर्ण पाणी आटेपर्यंत छान असं शिजून द्यायचा रवा। मस्त मऊ लुसलुशीत होतो हा केसरी रवा। ह्याला लॅप्सीही म्हणतात। टेक्स्चर बघा असं आलं आहे। सुगंध खूप छान येत आहे। आता शिजत आला आहे रवा। अजून थोडंसं आपण शिजून देऊया, जरा घट्टसर दाटसरपणा येऊ द्या असं। आता शिजला आहे। टेक्स्चर बघा खूप छान दिसत आहे, खूप छान लागतो हा। टेस्टी लागतो, मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवला की लगेच विरघळणारा हा शिरा सगळ्यांना आवडतो। कसं झालंय बघा, कलरही खूप छान आला आहे, रेडिश ऑरेंज। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।